नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात आलेल्या भूखंडावर संतोष जैन, खुशाल जैन व इतर सदस्य यांनी स्वतःचा मालकी हक्क दाखवून त्या भूखंडामधून जाणारा सर्व्हिस रस्ता व लेआउटकडे जाणारा आम रस्त्यावर जागा मोजणीचे निमित्त पुढे करीत पोलीस बंदोबस्तात 30 जुलै 2026ला अतिक्रमण केले। JCBद्वारे त्यावर खोदकाम करून त्या भागातील रहिवासी व शेतकरी यांचा जाण्या येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे। मागील 40 वर्षांपासून त्या रस्त्यावरून होणारी रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे। शासनाने सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून कार्यवाही करावी, अन्यथा 15 ऑगस्ट 2026 पासून आपण नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करणार अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। सांगू इच्छितो की 458 या गटाच्या मी वीरेंद्र हरिचंद खवासे व राघवेंद्र चंदुराज कमैया श्री सन्माननीय विश्वनाथ लक्ष्मणरावजी मानकर यांच्या नावाने सदर गट आहे आणि हा गट 459 च्या नंतर लागलेला आहे। 460 या गटाशी याचा काही संबंध नसताना दिनेश जैन व त्याच्या भावांनी आम्हाला तिघांना वकिलाच्या मार्फत नोटीस पाठवलेला आहे। 459 मध्ये जो रस्ता आहे खडीकरणाचा हा रस्ता इसवी सन 2012 मध्ये शासनाच्या म्हणजे नगर परिषदेच्या स्वाधीन झालेला आहे आणि आता इसवी सन 2026 मध्ये दिनेश जैन व त्याचे भाऊ त्यांचा दावा आहे की सदर जमीन ही आमची आहे। तर आणि बाजूला सिमेंटच्या नालीचा सुद्धा शासनाकडून शासनाच्या फंडातून बांधकाम झालेलं आहे। असं असताना हे लोक आता दावा करतात व आम्हाला शिवेगाडी करतात व लाख रुपये मागतात की आम्हाला 30-40 लाख रुपये गव्हाची आपण जर देत असाल तर आम्ही तुमच्याशी समझोता करू, पण आम्हाला समझोता त्यांच्याशी करायचा नाही आहे। आम्ही कायदेशीररित्या 458 चे मालक आहोत आणि त्यांनी आम्हाला कसा नोटीस पाठवला याची सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे। आणि मुख्य म्हणजे शासनाचा रस्ता त्यांनी तोडला, शासनाचे नुकसान केलं, शासनाच्या नुकसानीचा भरपाई करून शासनाने त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करून त्यांना सजा देण्यात यावी ही माझी पत्रकार बंधूंच्या माध्यमाने शासनाला विनंती आहे आणि ही माझी विनंती शासन मंजूर करेल ही अपेक्षा बाळगतो। आणि विश्वनाथ मानकर आज पत्रकार परिषदेमध्ये सांगित आहोत की सन 2012 मध्ये देवरी आमगाव रोडवर अकृषित करून इथं प्लॉटिंग केली व प्राधिकरणाला रस्ता दिला आहे। त्या प्राधिकरणाच्या रस्त्याला जोरजबरीने दुलचंद जैनचे परिवार आणि त्यांचा मुलापासून तोडफोड केली आहे। पोलीस प्रोटेक्शन घेऊन मोजणीच्या नावावर त्यांनी रस्त्यावर तोडफोड करून अतिक्रमण केलं आहे। लोकांना येण्या जाण्यासाठी जो मार्ग आहे शेतकऱ्यांना फार त्रास होत आहे। त्या ठिकाणी राहणारे श्री देवेंद्रजी कठाने यांना पण त्रास होत आहे आणि सगळे विविध जे प्लॉट धारक आहेत त्यांना त्रास होत आहे। करिता शासनाची विनंती करतो की माझे दिलेले जे आमरण उपोषणचे पत्र आहे त्याचा आधार घेऊन लोकांची संपूर्ण समस्या दूर करावी ही विनंती करतो।